व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. काही दिवसापूर्वीच मुंढेंची 21 वर्षाच्या प्रशासकीय सेवेतील 25वी बदली राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी झाली आहे. पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर येथे केलेल्या धडक कारवाईमुळे भेसळ कमी प्रतीचा मालाची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. निकृष्ट अन्न पदार्थावर होत असलेल्या कारवाईचे जनसामान्यातून कौतुक होत आहे. तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी 26 मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारलेल्या दिवशीच पुणे जिल्ह्यातील निमगाव, केतकी तालुका, इंदापूर येथे आंबे पिकवण्यासाठी रसायनाचा वापर केल्यावरून 20,000 रुपये किमतीचे 800 किलो आंबे जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्येही मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 40,960 रुपये किमतीचे निकृष्ट दर्जाचे गाईचे तूप जप्त करण्यात आले. बुधवारी 27 मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे निकृष्ट दर्जाचा 47,300 रुपये किमतीचा 215 किलो खवा जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण 6 जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या शिस्तप्रियता, बेधडक निर्णय आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखले जातात.